पालिका निवडणुकीत पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धूळ सारल्यानंतर पक्षाचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित नगरसेवक पदाधिकारी यांची गोखलेनगरमधील बारामती गेस्ट हाऊसवर बैठक घेण्यात आली। विरोधी पक्षनेते पदासाठी 13 इच्छुकांनी दंड थोपटले, त्यामुळे कोणत्याही निर्णयाविना ही बैठक उरकण्यात आली। दीपक मानकर, दत्ता धनकवडे, अश्विनी कदम, विलास तांबे यांनी या पदासाठी दावा केला होता, पण आक्रमक ठोस भूमिका मांडणारा नेता महापालिकेत पक्षाच्या वतीने देण्यात येईल। शिवाय शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता। त्याबाबत पक्ष नेतृत्वांनी अजून निर्णय घेतला नसल्याचे खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। आज निवडून आल्यानंतर किंवा आताची निवडणूक झाल्यानंतर पहिल्या प्रथम दादांनी ही मीटिंग आयोजित केली होती सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयी उमेदवारांबरोबर आणि रजिस्ट्रेशन करावं लागतं, तर त्या पद्धतीने काय करावं लागेल ते ठराव पास करावे लागतात ते आम्ही केले। आणि साधारण गटनेता म्हणून कोण, कारण गटनेता जो आमचा होईल तोच विरोधी पक्षनेता होईल, तर त्या दृष्टीने सुद्धा कोण कोण इच्छुक आहे ह्याची सुद्धा माहिती घेतली। जवळजवळ 13 नावं त्याच्यामध्ये आलेली आहेत। बहुतेक सगळे जी सिनियर मंडळी आहेत त्यांची ही नावं आहेत त्याच्यामध्ये। नावं सगळीच जे पदाधिकारी पूर्वी राहिलेले आहेत, दत्ता धनकोडे असतील, विशाल तांबे असतील, प्रशांत जगताप असतील, चेतन तुपे, दीपक मानकर, दिलीप बराटे, महिलांपैकी वैशाली बनकर, त्याचप्रमाणे अश्विनीताई कदम, बंडू गायकवाड, अशी सगळी नावं आहेत। एकूण 13 नावं आहेत। निर्णय काय झाला? निर्णय दादांवर सोपवलेला आहे। दादा किंवा पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असा ठराव झाला। काय नेमके तुम्ही निकष लावलेले आहेत विरोधी पक्षनेता? विरोधी पक्षनेता म्हणून दादांनी सुद्धा सांगितलं आणि ह्यापूर्वी देखील आमच्यामध्ये चर्चा झाली होती की विरोधी पक्ष म्हणून आम्हाला अत्यंत महत्वाची भूमिका महानगरपालिकेमध्ये पाळावी लागणार आहे, कारण गेले 5 वर्ष किंवा 10 वर्ष जी केलेली कामं आहेत आणि आता विशेष करून गेल्या 2 वर्षात केलेली कामं आहेत, अतिशय महत्वाकांक्षी असे उपक्रम आपण पुणे शहरासाठी घेतलेत। मग 24/7 पाणी पुरवठा असेल, रस्त्याच्या संदर्भात असेल, या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे व्हायच्या असतील तर आम्हाला एकतर ते पुश करणं हे महत्वाचं आहे, कारण ह्या योजना आमच्या कारकिर्दीत आणलेल्या होत्या, तर त्या यशस्वीपणे पुण्यासाठी झाल्या पाहिजेत। आणि दुसरं म्हणजे काही चुकीचं चाललं असेल महानगरपालिकेत, कारण त्यांच्याकडे एवढं बहुमत आहे की त्या जोरावर ते काही चुकीचं पण होऊ शकेल, विशेष करून डेव्हलपमेंट प्लॅन असेल, बाकीच्या अनेक इश्यूज असतील, त्याच्यावर आम्हाला अंकुश ठेवावा लागेल, लक्ष ठेवावं लागेल आणि काही चुकीचं होत असेल त्याच्यावर आवाज उठवावा लागेल। त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आमची अत्यंत महत्वाची भूमिका शहरासाठी राहणार आहे आणि ती आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडू असं मला खात्री आहे। तुम्ही पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेला होता, त्यावर काही चर्चा झाली किंवा काय? आज त्याच्यावर काही चर्चा झाली नाही। मी पक्षश्रेष्ठींकडे पाठवलेलं आहे, पण पक्षश्रेष्ठींनी अजून काय त्याच्यावर वादचिता केलेली नाही।